Welcome to e-learning platform of Civil Engineering Department. We are studying new unit or new chapter, that is measurement of area and volume. हा आपला लास्ट चॅप्टर आहे, मेजरमेंट ऑफ एरिया अँड व्हॉल्यूम. देर आर व्हेरियस मेथड्स फॉर मेजरिंग एरिया ऑफ प्लॉट ऑर ग्राउंड ऑन ड्रॉइंग शीट. ड्रॉइंग शीटवरती जो आपला प्लॉट असेल किंवा जो ग्राउंड असेल, ड्रॉइंग शीटवरती त्या प्लॉटचा किंवा ग्राउंडचा एरिया मेजर करण्याच्या अनेक मेथड्स आहेत. वन ऑफ द सिम्पलेस्ट मेथड इज प्लॅनिमीटर. यापैकी एक महत्त्वाची मेथड आहे सिम्पल, दॅट इज द प्लॅनिमीटर. प्लॅनिमीटर हे छोटं इन्स्ट्रुमेंट आहे, याचा वापर करून आपण एरिया काढणार. दिस इन्स्ट्रुमेंट इज व्हेरी इफेक्टिव्ह इन मेजरिंग द एरिया ऑफ इररेग्युलर फिगर्स. जर फिगर तुमची इररेग्युलर असेल, बरोबर, समजा अशी इररेग्युलर शेपची फिगर असेल, तर याचा एरिया काढण्यासाठी काही वेगळा फॉर्म्युला नाही. ट्रँग्युलर शेप असेल तर आपण फॉर्म्युला वापरू शकतो. स्क्वेअर असेल, रेक्टँग्युलर असेल, परफेक्ट सर्कल असेल तरी पण एरिया काढू शकतो. पण असा इरेग्युलर शेप असेल तर त्यासाठी काही वेगळा स्टँडर्ड फॉर्म्युला नाही, तर तो आपण प्लॅनिमीटरच्या साहाय्यानं एरिया काढू शकतो. नेक्स्ट, देर आर बेसिकली टू टाईप्स ऑफ प्लॅनिमीटर. वन इज मेकॅनिकल अँड अदर इज डिजिटल. तर हे प्लॅनिमीटरचे मेन दोन टाईप आहेत. एक आहे मेकॅनिकल प्लॅनिमीटर किंवा त्याला आपण पोलर प्लॅनिमीटर म्हणणार, आणि दुसरा आहे डिजिटल प्लॅनिमीटर. टू अटेंड हायेस्ट डिग्री ऑफ ॲक्युरसी द वर्ड इज टर्निंग टुवर्ड्स डिजिटल प्लॅनिमीटर. तर अतिशय जास्त ॲक्युरसीसाठी सर्वच लोक हा डिजिटल प्लॅनिमीटर वापरतात. तर डिजिटल प्लॅनिमीटर इज रिसेंट डेव्हलप्ड प्लॅनिमीटर. हे अलीकडे डेव्हलप्ड झालेलं प्लॅनिमीटर आहे. इट वर्क्स ऑन AC or DC पॉवर सप्लाय. The result of area measured or traced by the tracing point are displayed on display unit. जो एरिया आहे ज्या फिगरचा, तो डिस्प्ले युनिटवरती हा एरिया डिस्प्ले होतो या डिजिटल प्लॅनिमीटरमध्ये. इट गिव्स ॲक्युरेट रिझल्ट. आणखी डिजिटल प्लॅनिमीटरमुळे ॲक्युरेट एरिया इरेग्युलर फिगरचा आपण काढू शकतो. तर तुम्ही बघू शकता द कॉम्पोनंट पार्ट्स ऑफ डिजिटल प्लॅनिमीटर. हा डिजिटल प्लॅनिमीटर आहे. यामध्ये कॉम्पोनंट पार्ट्समध्ये रोलर, हा आहे रोलर, बरोबर आहे, दोन्ही साईडला असे रोलर असतात. हा डिजिटल प्लॅनिमीटर आपण रोटेट करणार तेव्हा या रोलरवरती तो फिरतो. त्यानंतर ट्रेसिंग आर्म. तर हा ट्रेसिंग आर्म इकडं आहे. दिस इज ट्रेसिंग आर्म. याला आपण ट्रेसिंग आर्म म्हणणार. हा पॉईंट ट्रेसिंग पॉईंट आहे. देन ट्रेसिंग मॅग्निफायर्स. तर हा ट्रेसिंग मॅग्निफायर्स आहे. आपल्याला नकाशावरचा पॉईंट क्लिअर आणि मोठा दिसण्यासाठी इथं ग्लास आहे, लेन्स आहे. देन फंक्शन कीज. या डिफरंट फंक्शन कीज आहेत, जे आपण फंक्शन कीज आपण वापरणार. देन डिस्प्ले. तर इथं डिस्प्लेवरती तुम्हाला रीडिंग डिस्प्ले होईल. देन इंटिग्रेटेड व्हील. हे व्हील, इंटिग्रेटेड व्हील इथं खाली आहे. देन प्लग. याचा प्लग साधारण इकडं कुठंतरी असतो, खाली साईडला इकडं प्लग आहे. आणि NIC बॅटरी, याच्या खाली बॅटरी असते. देन व्हेरियस कीज ऑन कीबोर्ड. हे कीबोर्डवरती असणाऱ्या वेगवेगळ्या कीज आहेत त्या आपण वापरतो. त्यामध्ये पहिली आहे स्केल. इट इंडिकेट्स द स्केल फॅक्टर इज स्टोअर्ड. आपल्याला कोणत्या स्केल पाहिजे तर ते मिळवण्यासाठी ही स्केल की आहे. देन SF. इट इंडिकेट स्केल फॅक्टर इफ इट इज प्रेस्ड वन्स. हे SF की म्हणजे स्केल फॅक्टर. ही एकदा आपण प्रेस केली, द हॉरिझॉन्टल डिस्टन्स फॅक्टर इज डिस्प्लेड. याच्यावरती हॉरिझॉन्टल डिस्टन्स तुम्हाला दिसेल. आणखीन व्हेन इट प्रेस ट्वाईस, परत दुसऱ्यांदा प्रेस केली तर डिस्प्ले विल बी व्हर्टिकल फॅक्टर. तर व्हर्टिकल स्केलचा फॅक्टर इथं दिसेल. देन होल्ड फंक्शन की. इट फ्रोझन द डिस्प्लेड फिगर. आपण एखादं रीडिंग घेतलं तर आपल्याला ते होल्डवरती ठेवायचं असेल तर होल्ड की ही प्रेस करायची. देन मेमो. इट इंडिकेट्स द डिस्प्ले फिगर इज मेमोराइज्ड. तर इथं मेमो आला तर ही जी डिस्प्ले फिगर झालेली आहे ही मेमरीमध्ये स्टोअर केलेली आहे.
देन बॅटरी इट इंडिकेट्स लो बॅटरी लेवल. तर बॅटरी म्हणून येत असेल तर याचा अर्थ काय आहे की बॅटरी आपली लो झालेली आहे. तर दीज आर द डिफरंट फंक्शन कीज. ते युजेस ऑफ डिजिटल प्लॅनिमीटर. त्यामध्ये फर्स्ट यूज आहे मेजरिंग द एरिया ऑफ इरेग्युलर फिगर. इरेग्युलर फिगरचा एरिया मेजर करण्यासाठी हा डिजिटल प्लॅनिमीटरचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे मेजरिंग द एरिया ऑफ प्लॉट ऑन ड्रॉइंग. ड्रॉइंगवरती एखादा प्लॉटचा एरिया मेजर करायचा असेल तरी पण आपण डिजिटल प्लॅनिमीटरचा वापर करतो. नेक्स्ट आहे मेजरिंग एरिया ऑफ कंटूर. जर दोन कंटूर असे जात असतील तर या दोन कंटूरच्या मध्ये किती एरिया आहे बरोबर. हा एरिया आपण डिजिटल प्लॅनिमीटरच्या सहाय्यानं फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट यूज आहे मेजरिंग द कपॅसिटी ऑफ रिझर्वायर ऑन कंटूर मॅप. जर एखादा रिझर्वायर असेल बरोबर किंवा एखादा डॅम असेल समजा, तर डॅमची अशी भिंत बांधल्याच्या नंतर डॅमच्या पाठीमागं जो संपूर्ण एरिया आहे जो बिलो वॉटर जातो, पाण्याखाली जातो, म्हणजे तो पूर्ण एरियाचा डिजिटल प्लॅनिमीटरच्या सहाय्यानं या धरणामध्ये किती पाणी साठेल दॅट इज द कपॅसिटी ऑफ रिझर्वायर ती आपण फाइंड आउट करू शकतो डिजिटल प्लॅनिमीटरच्या. मेजरमेंट ऑफ एरिया युजिंग डिजिटल प्लॅनिमीटर. तर डिजिटल प्लॅनिमीटर वापरून एरिया काढणे. फर्स्ट कीप द ड्रॉइंग शीट ऑन लेवल हॉरिझॉन्टल सरफेस. हॉरिझॉन्टल लेवल सरफेसवरती ड्रॉइंग शीट ठेवायची. नेक्स्ट आहे प्रेस ऑन की अँड डिस्प्ले इंडिकेट 0. ऑन की प्रेस करा, तुम्हाला डिस्प्लेवरती काय दिसेल 0 दिसेल. देन थर्ड आहे सिलेक्ट द स्केल बाय प्रेसिंग स्केल की. त्यानंतर आपल्याला स्केल ठरवावं लागेल. मॅपचं काय स्केल आहे ते पाहून आपल्याला कोणत्या स्केलमध्ये एरिया पाहिजे तो सिलेक्ट करावा लागेल. नेक्स्ट आहे प्रेस द युनिट की आणि सिलेक्ट द युनिट. त्यानंतर युनिट आपण सिलेक्ट करायचं. स्क्वेअर मीटरमध्ये एरिया पाहिजे, स्क्वेअर किलोमीटरमध्ये एरिया पाहिजे, तर ते सिलेक्ट करा. मार्क द स्टार्टिंग पॉईंट ऑन आउटलाईन ऑफ एरिया. तर जो एरिया तुमचा असा काहीतरी असेल त्याच्यावरती स्टार्टिंग आपण कुठून एरिया मेजर करणार तो स्टार्टिंग पॉईंट असा मार्क करायचा. सेट द पिन पॉईंट ऑफ सर्कल ऑन ट्रेसर लेन्स ऑन इट. तर ह्या ट्रेसरचा पिन पॉईंट या स्टार्टिंग पॉईंटवर ठेवायचा. नेक्स्ट आहे प्रेस द स्टार्ट की अँड डिस्प्ले 0 अँड बीप साऊंड. त्यानंतर स्टार्ट की प्रेस करा, त्यानंतर तुम्हाला डिस्प्लेवरती 0 दिसेल आणि बीप साऊंड येईल. आफ्टर कम्प्लिटिंग वन रोटेशन ऑफ ट्रेसिंग पॉईंट कम्स अगेन स्टार्टिंग पॉईंट. तर ह्या स्टार्टिंग पॉईंटपासून असं पूर्ण रोटेशन झाल्याच्या नंतर परत आपण स्टार्टिंग पॉईंटला येणार. प्रेस द एंड की. त्यानंतर एंड की आपण प्रेस करायची, म्हणजे तुमचा पूर्ण एरिया आपण हा ट्रेस केलेला आहे. ऑब्झर्व द रीडिंग ऑन डिस्प्ले. तर डिस्प्लेवरती हा किती एरिया आहे याचा रीडिंग डिस्प्लेवरती येईल. फॉर लार्जर एरिया डिवाइड इट इंटू नंबर ऑफ सब एरियाज अँड टेक द मेजरमेंट्स ऑफ ईच एरिया अँड ॲड इट. जर मोठा एरिया असेल तुमचा मॅप मोठा असेल तर हा एरिया डिवाईड करायचा आणि प्रत्येक पार्टचा एरिया डिजिटल प्लॅनिमीटरच्या सहाय्यानं फाइंड आउट करायचं आणि सर्व पार्ट्स एकत्र केले की त्या पूर्ण मोठ्या नकाशाचा एरिया मिळेल. दिस इज द स्टेप वाईज प्रोसिजर फॉर मेजरिंग एरिया युजिंग डिजिटल. थँक्यू.